सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आता आपण चाललेलो आहे ज्यूइश मेमोरियलला. तर तिकडे मोस्ट ऑफ ज्यूइश पीपल्स वर्ल्ड वॉर 2च्या टायमाला जे म्हणजे त्यांना मारला होता, त्यांचा काइंड ऑफ मेमोरियलसाठी ते असं ठिकाण बनवलं आहे. सो लेट्स गो. आता आपण तिकडे चाललो आहे. ओव्हरऑल तिकडे कसा आहे मेमोरियल, तर त्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे कनेक्टेड. सो हेच ते प्लेस आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो. ते ज्यूइश लोकांचं स्मारक असं बांधलेलं आहे. सो वी कॅन वॉक थ्रू. लेट्स गो. हे किती मोठं आहे बघा, भरपूर मोठं आहे. मी कळवतो बघतो काय करू. स्लोप अप डाऊन भरपूर लांब आहे, मोठ्याच्या मोठं आहे. सो हे खूप मोठं आहे. हे बेसिकली एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. याच्या खाली पण एक रस्ता आहे जिथे सर्व हिस्ट्री रिलेटेड थिंग्स जे काही ते घडले आहेत त्याबद्दल ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेली आहे खाली. पण आता थोडं क्लोज आहे वाटतं एप्रिलपर्यंत. आणि अशा हिस्टॉरिकल प्लेसवर व्हिजिट केल्यावर जी काय ओरिजिनल हिस्ट्री त्या जागेची आहे ते तुम्हाला बघायला मिळते इथे. सो हे एका प्रकारे खूप मोठी जागा आहे. ज्यूइश लोकांचं स्मारक असं इथं बांधलेलं आहे. ते खाली पण एक जागा आहे, पण ते थोडं क्लोज आहे एप्रिलपर्यंत. आता इथून आपण दुसरीकडे जाऊया थोडंच वेळ. पण आलेलं आहे इथे. आता हरणाच्या इथे थोडं जायला थोडा टाईम आहे. आपण ऑर्डर करतो ते पण तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. हा यांचा मेन्यू आहे, कम्प्लीट मेन्यू. सो लेट्स गो इनसाइड. सो आपण आता इथे आले. सो आता इथे आपल्याला हरणं बघायला मिळतील. मोस्टली थोड्या जवळ डिस्टन्सवर असतात, जास्त लांब नसतात. तर तुम्हाला पण बघायला मिळेल. सो लेट्स गो. प्लेस बघा किती मोठं आहे, भरपूर जागा आहे. आता आपल्याला तिथे जायचं आहे, बघू शकता. सो लेट्स गो. बघा हे तुम्ही बघूच शकतात, समोर हरणं दिसतंय. आता जवळ जाऊन बघूया. लेट्स गो. हां माहिती आहे, रोड थोडा स्लिपरी आहे. हे पण समोरच दिसत आहे, एकदम जवळ, एकदम क्लोज रेंज. समोर समोर दिसतंय, जास्त लांब पण नाही, एकदम जवळच आहे.
बाकीचे कुठे गेले काय माहिती, बरेच होते मागच्या वेळेस. असतील की एवढं मोठी जागा आहे. आतमध्ये वगैरे बसले असतील. इथंच लोक खायला घालतात, इथंच येतात. सो चला आता आपण चाललोय. आता पुढे कसा लाकडी ब्रिज आहे इथला, तर तो बघूया. प्लेस पण मग अशी भरपूर मोठी जागा आहे अशी बघायला गेलं तर. जास्त तर नाही ते, थोडेफार आहेत पण प्लेस भरपूर मोठी आहे बघायला गेलं तर. सो लेट्स गो. आता आपण चाललोय ब्रिजकडे, तिथे कंटिन्यू करूया. हे पॉन्ड टाईप आहे, पूर्ण फ्रीज झालंय. असा फेकून बघू का? हां फेक कसा. अरे अरे पूर्ण फ्रीज आहे रे, फुल फ्रीज आहे तो, बरं तिथपर्यंत गेलाय आणि एकदम सॉलिड फ्रीज आहे ते अख्खा. फायदे बरं ते पुढचं पाणी इथून दिसतंय व पूर्ण बर्फ झालाय. आता हा पाय देणार आहे कदाचित. हां क्रॅक गेला रे. क्रॅक जातोय भाई. नाही रे, सॉलिड आहे भाई. आहे बघ. पण अचानक कुठं तरी नाही का मध्ये असं हे असू शकतं. नाही रे, प्रॉपर बर्फ झालाय ते अजून. हा सी झोन आहे ना, म्हणून एवढा हे नाही, टेम्परेचर जास्तच आहे ते. हा बघ एक एक क्रॅक जात चालली. व्ह्यू बघा. चाललोय आपण. ही वाटतं हा पॉइंट इथे कनेक्टेड आहे प्रॉपर, आणि इथे मध्ये ब्रिज बांधलाय. चलो ब्रिजवर ना प्रॉपर व्ह्यू भेटेल आपल्याला. हां हा बघा, इथून कसा प्रॉपर दिसतंय. त्या पाण्याच्या आतमध्ये ते लाकड वगैरे सगळं फ्रीज झालंय मस्त आहे. ही पण तसंच आहे. तो आता आपण त्या वॉलकडे आलोय. जी वॉल तुम्हाला सांगते ना, ही बघा तीच ती वॉल आहे. तर इथे तुम्ही बघू शकता का एक नंबरिंग केले. हे नंबरिंग बेसिकली हे बघा 56, 57, 46, 27. तर हे स्टोनचं टेक्स्चर वगैरे आहे ना, ते दोन्ही डिफरंट आहे. म्हणजे प्रत्येक एवढ्या प्रकारचे स्टोन इथे वापरले गेलेले आहेत, ते पण वेगवेगळ्या प्रकाराचे, म्हणून त्यांना नंबरिंग दिलं आहे. हा 27 बघा, 26 बघा, सर्व वेगवेगळे प्रकारचे स्टोन वापरून ही अशी वॉल क्रिएट केली. इन शॉर्ट पूर्ण अशी वॉल आहे ही बनवली गेलेली आहे. तेव्हा इथे लिहिला पण आहे ब्रीफमध्ये की काय काय. ओ नाईस नाईस. हे कसा बनवला असेल रे प्रॉपर. लिबो बेझुक. आतमध्ये जायला एंट्री आहे का नाही बघूया. तर स्टार्टिंगला एंट्रन्समध्ये बघूया एंट्री आहे का, पण मोस्टली नसणार कारण की बंदच दिसतंय ते. सो आता आपण आलेलो आहेत घरी. थोडीफार शॉपिंग वगैरे केली. 5 किलोचा कांद्याची बॅग घेऊन चालले घरी. आता इथली सुपर मार्केटमध्ये प्राईस कंपॅरिझन किती असते वगैरे, इथे भरपूर सुपर मार्केट आहेत, जसे रेवे, लिडल आणि अजून 2-3 आहेत. तशी प्रत्येक याची सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल विथ प्राईस कंपॅरिझन. हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर, कमेंट
अँड डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी. बाय.